राम राम. आज मुद्दाम नमो नमःच्या ऐवजी राम राम असं म्हटलं, कारण आज माझा असा विचार आहे, की तुमच्याशी रामायणाबद्दल बोलावं, त्यातल्या एका व्यक्तिरेखेबद्दल. आता ही व्यक्तिरेखा कुठली? तुम्हाला मी नुसतं रामायण म्हटलं, की राम, लक्ष्मण, सीता, भरत, हनुमान सगळे ओळीने समोर येतील. पण मी ज्या व्यक्तिरेखेबद्दल बोलणार आहे, ती व्यक्ती असं नसून साक्षात निसर्ग आहे. रामायणामध्ये हा निसर्ग कायम पार्श्वभूमीला आहेच आहे. त्या जी खरी व्यक्ती आहेत, म्हणजे राम असो, सीता असो, दशरथ असो, त्यांचं आणि निसर्गाचं प्रतिबिंब आपल्याला एकमेकात दिसून येतं. रामायणातला निसर्ग हा काही पूर्वीच्या काळातली नाटकं होती ना, मागे एक असा पडदा टाकला की झालं जंगल, तसा नाहीये. तो या सगळ्या व्यक्तींबरोबर एक प्रकारे बोलतो. त्या व्यक्तीही त्याच्यात मिसळून जातात आणि विशेषतः वाल्मिकींनी केलेलं ते सगळं वर्णन सुंदर आहे. पण आज मला जे खास बोलायचंय ते किष्किंधा कांडातल्या प्रावृट उज्रुम भणम, म्हणजे पावसाने केवढा मोठा आ वासलाय त्याचं वर्णन आहे. थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घेऊया आपण. ती अशी आहे की तुम्हाला माहिती आहे, रामाने वालीचा वध केला आणि मग सुग्रीव म्हणाला की मी तुला निश्चित मदत करतो. रामाच्या असं लक्षात आलं की सुग्रीव मदतच करत नाहीये, आणि म्हणून तो लक्ष्मणाला म्हणाला, हे काय आहे, तो मदत करत नाही. मग लक्ष्मण म्हणाला, अरे पाऊस पडतोय. लक्षात घ्या, किष्किंधा हे पंपा सरोवर, म्हणजे सर्वमान्य मत असं आहे की पंपा म्हणजे केरळमधली पेरियार नदी. ठीक आहे. मग केरळ मधला मान्सूनचा पाऊस 2-2,500 वर्षापूर्वी काय पडत असेल कल्पना करा. आजकाल वर्तमानपत्रात एक पावसासाठी सुंदर शब्द येतो. आपण इतके दिवस मुसळधार म्हणायचो, ते म्हणतात कोसळधार. खरोखरच असा कोसळधार पाऊस तिथे पडत असला पाहिजे, आणि म्हणून सुग्रीव पण काही करू शकत नाहीये. आणि मग त्या वेळेला रामच पुढे येतो आणि त्या पावसाचं वर्णन लक्ष्मणाला सांगतो. आता जरी हे वर्णन रामाच्या तोंडी असलं तरी मी बोलताना वाल्मिकी म्हणणार आहे. ह्याचं कारण असं की लिहिलं कुणी आहे? वाल्मिकींनी. म्हणजे कवी म्हणून, एक रसिक कवी म्हणून हे सगळं श्रेय माझ्या तरी मते वाल्मिकींना जातं. सुरुवातच अशी आहे की आता जलागम हा ऋतू आलेला आहे. पावसाळ्याला जलागम हा शब्द किती छान वाटतो. जल म्हणजे पाऊस येतो, आगमन होतं त्याचं, त्याला म्हणायचं जलागम. सो जलागम हा, किंवा वर्षा ऋतू आपण म्हणूया, आणि धो धो पाऊस पडतोय. सगळे पर्वतच आहेत आजूबाजूला. किती हिरवगार झालं असेल कल्पना करा. आणि या पावसाचं वर्णन वाल्मिकी करतायत. पहिला श्लोक काय असेल? तुम्हाला आठवतं का? शाळेत असताना शास्त्रीय कारणे द्या असा एक आपण प्रश्न सोडवायचो. त्याच्यात काय काय असायचं? त्याच्यात एक असायचं, पाऊस का पडतो. मग आपण सुरुवात करणार की सूर्याच्या किरणाने समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन बाष्पीभवन अमुक तमुक, आणि आपल्याला वाटायचं वा वा वा, काय आजकाल शास्त्रज्ञांनी शोध लावले की त्यांना माहितीये पाऊस कसं पडतं. शास्त्रज्ञांनी शोध बरे लावले असतील, पण वाल्मिकींनी रामायणात जे लिहिलंय पावसाच्या शास्त्रीय कारणांबद्दल, ते ऐकल्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. ते म्हणतात की नवमास धृतम गर्भम भास्करस्य गभस्तिभिः. कल्पना अशी आहे की देव म्हणजे आकाश, आणि संस्कृतमध्ये देव हा शब्द स्त्रीलिंगी आहे. तर ती देव काय करते? तर भास्कराच्या, सूर्याच्या किरणांनी पीत्वा रसम समुद्रानां, समुद्रांचा रस म्हणजे सगळं पाणी त्यांचं पिऊन घेते. आणि किती दिवस ठेवते आपल्या पोटात? गर्भवती स्त्रीला किती दिवस लागतात? 9 महिने. तसं 9 महिने हे आकाश पोटात तो गर्भ सांभाळतं आणि जन्म देतं. ते तो खारट पाण्याऐवजी रसायन
म्हणजे अत्यंत गोड, जणू काही त्याच्यावर जादू केली आहे अशा प्रकारचा तो पाऊस पडतो. म्हणजे या छोट्या उपमेतून तुम्हाला काय काय दिसतं पहा, की तत्कालीन लोकांचं, वाल्मिकींचं म्हणते हं मी, कमीत कमी 2,000-2,500 वर्ष, 2000 तर 100%. त्या काळी सुद्धा आपल्या लोकांना पावसामागचं शास्त्रीय कारण माहीत आहे. मी नेहमी म्हणते तसं, रामायण वाचा, महाभारत वाचा, उपनिषद वाचा, अर्थ जरूर लक्षात घ्या, पण त्याच्या मागचं सामाजिक, वैचारिक आणि मानसिक असं जे काही त्यांचं विश्व आहे, तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता गोष्ट काय आहे, राम बिचारा दुःखी आहे. त्याची सीता त्याच्याजवळ नाही आणि आत्ता हातपाय हलवता येत नाहीत आणि म्हणून त्याच्या मनात पहिलं जर काही येत असेल, तर या आभाळालाही दुःख झालंय का हो? वाल्मिकी म्हणतात, की विद्युद्भिः अभिताडितम, हे जे मेघ आहेत, त्यांना ती वीज फटकारे मारते आणि मग वीज तिथे त्याच्यावर तिने फटके मारले, की ते जे ढग आहेत, मेघ आहेत, ते दुःखाचं आवाज करतात म्हणजे गडगडाट आणि दुःखाने अश्रू गाळतात म्हणजे काय? अर्थातच पाऊस पडायला लागतो. सवेदनम इव अंबरम, संपूर्ण आकाश ह्याला जणू काही वेदना होतीये असं ह्या एकूण पावसाच्या रंगरूपावरनं वाल्मिकींना वाटतंय. शिवाय पुढे ते असंही म्हणतात, की ही विद्युत जी आहे, ती कशी अ, चमकत असते, सारखी एका जागी स्थिर नसते. तुम्ही असं कधी पाहिलंय का, की ढगावर एक वीज आली, तिथेच एक 2-4 मिनिटं थांबली आणि मग खाली पडली? तसं नसतं. स्फुरंती, ती सतत हालचाल करत असते. आणि मग रामाला ते बघून कुणाची आठवण होत असेल? वाल्मिकी म्हणतात, की ती चमकणारी, सतत हलणारी वीज बघून रामाला असं वाटलं, की स्फुरंती रावणस्यांके, रावणाच्या मांडीवर बसून सीता जशी तडफडत असेल, तशी ही वीज मला वाटते. म्हणजे पुन्हा पहा, निसर्गामध्ये राम सुद्धा आपली दुःख, आपली पत्नी, तिचा विरह हेच बघतोय. अर्थात अजून आपल्याला म्हणजे रामाला हे माहिती नाहीये, की सीता असं रावणाच्या अंकावर वगैरे कधी बसलीच नाही वगैरे. पण त्याच्या मनात ही भावना येणं अत्यंत स्वाभाविक आहे. आणि जरी राम दुःखी असला, वाल्मिकींनी त्याचं ते दुःख सांगितलं, तरी वाल्मिकी हे कोण आहेत? गुरु आहेत. त्यांचं गुरुकुल आहे. तुम्हाला माहिती आहे, की वाल्मिकींच्या आश्रमातच पुढे गर्भवती सीता गेली आणि तिथे लव आणि कुश यांचा जन्म झाला. तर या गुरुकुलाचे वाल्मिकी कुलपती असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये सगळ्या ज्या कल्पना आहेत, अनुभव आहे, त्यांचं जे भावविश्व आहे, ते विद्यार्थी, शिक्षण, त्यांच्या शिक्षणाचा, त्या संथेचा एक असा धीर गंभीर आवाज असंच येणार की नाही? आपण नेहमी आपल्या भावविश्वातल्याच उपमा लोकांना सांगत असतो. पण वाल्मिकींची प्रतिभा ही खरोखर वैश्विक आहे. म्हणजे कल्पना करा, की असे मोकळ्यावर आताचा आपण पाऊस बघतो तेव्हा शेजारची 20 मजली बिल्डिंग दिसते. तसं नाहीये. सगळं माळरान मोकळं आहे आणि किष्किंधा म्हणजे या शब्दाचा अर्थच मुळी गुहा असा होतो आणि सगळीकडे डोंगर आहेत, त्याच्यात गुहा आहे. वाल्मिकी म्हणतात, मेघ कृष्णा जिनधरा, म्हणजे हे पर्वत जणू काही गुरुकुलातले विद्यार्थी आहेत. ते कशावर बसलेत? मेघरूपी कृष्णाजिनावर. कृष्णाजिन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, काळ्या रंगाचं जे अजिन म्हणजे मेंढी शेळीचं कातडं असतं, त्याला अजिन असं म्हणतात. अज पासून हा शब्द बनतो आणि ते काळसर असतं. पण गंमत काय आहे माहिती आहे का? ह्याच्यातनं काय दिसतं तुम्हाला, की पर्वतांच्या मध्यभागी पर्यंत ढग आलेले आहेत, ज्याला मेखला म्हणतात. तसे मध्यभागापर्यंत मेघ आलेत आणि त्याच्यावर हे उरलेले उंच पर्वत बसलेले आहेत. बरं, आता विद्यार्थी आहेत, वेदाध्ययन करतायत, म्हणजे त्यांचं उपनयन झालं, मग त्यांना यज्ञोपवीत पाहिजे, बरोबर? मग हे यज्ञोपवीत पर्वत कसं हो धारण करणार? तर
त्यांनी सांगितलं, पावसाच्या धारा हेच त्यांचं यज्ञोपवीत आहे. एक लक्षात घ्या, यज्ञोपवीत असं आपण सरळ मानेत घालत नाही, म्हणजे गळ्यातलं घातल्यासारखं घालत नाही, तिरकं येतं. आणि नेहमी येणारा पाऊस, वेडावाकडा पाऊस येतो, वळवाचा येतो, तो सोडा, पण नेहमी येणारा पाऊस कधी असा काटकोनात पडत नाही, तो नेहमी तिरका पडतो. म्हणजे वाल्मिकींचं निरीक्षण काय येते बघा. आणि मग त्यांचं वेदाध्ययन चाललंय कुठे, काय आवाज येतोय त्या वेदाध्ययनाचा? मारुतापूरित गुहा, त्या ज्या सगळ्या गुहा आहेत, किष्किंधा कांडातल्या ह्या त्यांनी वर्णन केलेल्या ज्या गुहा आहेत, त्याच्यात वारा खेळतोय. आणि त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं असेल, कधी कधी आपल्या घरात सुद्धा जोराच्या वाऱ्यात असताना जर खिडकीला छोटीशी फट राहिली तरी गुंग गुंग असा आवाज येतो की नाही, तसा येतो आहे. खरोखरच हे सगळे पर्वत वेदाध्ययन करायला बसले. कधी वाटलं होतं का तुम्हाला? अनेक वेळेला तुम्ही पावसात भिजणारे पर्वत पाहिले असतील, पण हे कधीही आपल्याला मनात सुद्धा येत नाही. शाळेत जसे आपण काय काय निबंध लिहायचो ना, त्याच्यात एक टिपिकल निबंध असायचा, पावसाळ्याचे सौंदर्य किंवा पावसाळ्यातला एक दिवस वगैरे. आणि तेव्हा सगळेजण न विसरता काय लिहायचे सांगा? मी पण लिहिलंय दरवर्षी, कदाचित थोड्याफार फरकाने, की इतकं सगळीकडे हिरवगार झालेलं आहे आणि हा हिरवा रंग प्रत्येक झाडाचा वेगळा आहे. इतकं हिरवगार झालेलं आहे की असं वाटतं की सृष्टी सुंदरीनी जणू काही हिरवा शेला पांघरला आहे. आठवतंय ना तुम्हाला? पण तुम्ही पण या प्रकारचं वाक्य लिहिलं असेल आणि तुम्हाला वाटतं, काय माझी प्रतिभा, पहा मी काय लिहिलं. हे आपण चक्क वाल्मिकींचं वाङ्मय चौर्य केलंय. वाल्मिकी ही उपमा देतात आणि ते म्हणतात, शुकप्रभेव, मी मराठीत सांगते तुम्हाला, ते म्हणतात की ही जी सृष्टी सुंदरी आहे, तिने काय केलंय? शाद्वल म्हणजे अत्यंत कोवळं असं हिरवगार, म्हणजे हिरवळ ज्याला म्हणतो ना, नुकतीच उगवलेली, तिचा रंग तुम्हाला पकडता आणि सांगता येणारच नाही. जणू काही तिने ते अंगावर आवरण घेतलंय. आणि आपली मर्यादा तेवढीच होते की नाही, की तिने हिरव्या रंगाचा शेला नेसलाय. वाल्मिकी पुढे जाऊन काय सांगतात, की बालेंद्र गोपा, म्हणजे इंद्रगोप म्हणजे पावसाचे किडे म्हणायचो पूर्वी आम्ही, आता बिचारे ते दिसत सुद्धा नाहीत आपल्याला. आणि इंद्र हा पावसाची देवता आहे आपल्याला माहिती आहे. तर इंद्र आल्यावर जे येतात तसे छोटे छोटे किडे, जे लाल चुटूक असतात, बालेंद्र गोपांतर चित्रितेनं, जसं वस्त्रावर खडी काढायचे तसं हिरव्यागार वस्त्रावर लाल लाल रंगाची खडी काढलेली शाल जणू काही ही सृष्टी घेते. अरे काय उपमा आहे. आणि पुन्हा एक लक्षात घ्या, की त्या काळी वस्त्रकला, विणकाम, रंगकाम हे किती प्रगत होतं पहा. त्याच्यावर खडी काढत होते, चित्र काढत असते, ब्लॉक प्रिंटिंग, काहीतरी करत होते. हे पण फार महत्वाचं आहे. काही काही वेळेला वाल्मिकी हे, ज्याला आपण चित्रकाव्य म्हणतो, म्हणजे शब्दांशी खेळ करत करत करतात. उदाहरणार्थ, नदंती भांती व्रदंती हंती, म्हणजे एका ओळीत फक्त क्रियापद आहेत, अंती 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 अशी संपणारी, आणि प्रत्येक क्रियापदाचा जो कर्ता आहे तो खालच्या ओळीत सांगितलेला आहे. अशा प्रकारच्या अलंकाराला यथासंख्य अलंकार म्हणतात. म्हणजे पहिल्याचं पहिल्याची जोडी, दुसऱ्याची दुसऱ्याची जोडी, असं त्यांनी वर्णन केलंय. वाल्मिकी अनेको प्राण्यांचं वर्णन करतात, विशेषतः पावसाळ्यातल्या. मुख्य म्हणजे भ्रमर, हत्ती, गवेंद्र, म्हणजे ज्याला आता आपण बायसन म्हणतो तसे गवेंद्र, मृगेंद्र, सिंह, इतकंच नव्हे तर छोटे छोटे इंद्रगोप किडे जसं पाहिलं आपण, तसे छोटे छोटे भुंगे, त्यांचंही वर्णन करतात ते. प्लवंगम, आता प्लव म्हणजे उडी मारणे, हा, आणि म्हणून उडी मारत जाणारे हे दोन असतात, एक तर वानर
आणि ते वानर राज्यामध्येच राहत आहेत आता. म्हणून प्लवंगम म्हणजे वानर तरी असतील, किंवा आणखी उडी कोण जातं पावसाळ्यात? बेडूक, मंडूक, त्यांचंही वर्णन असेल. एका ठिकाणी वाल्मिकी म्हणतात की संपूर्ण वनामध्ये संगीताची मैफिल चालली आहे. कशी काय बरं? तर हे भुंगे आहेत ना, त्यांचा तो असा जो आपल्याला मोहिनी पडेल असा आवाज आहे, ती त्यांची तंत्री वीणा आहे. मेघांची जी गर्जना आहे ते तालवाद्य आहे. आणि मोर वगैरे जे केका आपण ज्याला म्हणतो, त्या मोरांचा आवाज हे कंठसंगीत आहे. म्हणजे पहा, वाल्मिकी त्या एका पावसाकडे किती वेगळ्या वेगळ्या अँगलमधून बघतात. असंच मला म्हणायला आवडेल की वेगळ्या वेगळ्या प्रकारे ते बघतात. आणि म्हणून त्यांचं कौतुक, अरे हे तर काहीच नाही, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण वाल्मिकी त्या वनाला आपान भूमी प्रतिमा विभाती असं म्हणतात. आपान भूमी, भूमीचा अर्थ माहितीये, आणि पान म्हणजे काहीतरी पेय पिणं. ते सांगतात की वनामध्ये सगळेजण जणू काही मद्यशालेत आल्याप्रमाणे वाटतंय मला. हरिवंशराय बच्चनाने एक सुंदर शब्द वापरलाय, मधुशाला. मी पण त्याला मधुशाला म्हणेन आपानभूमीला. आणि मग वाल्मिकी म्हणतात की का बरं असं? तर नवीन नवीन फुलं आली आहेत. त्यांनी वर्णन केलंय, केतकी, अर्जुन, ही सगळी नवीन जी फुलं आहेत त्यांनी ते सगळं वन सजवलंय. म्हणजे तत्कालीन मधुशाला सजवत होते बरं का, हे पण आपल्या लक्षात येईल. आणि नवीन जे पावसाचं पाणी आहे ते पितायत हे. अक्षरशः असं मी कदाचित ही उपमा रामायणाच्या संदर्भात वापरू नये, पण पहिल्या धारेचं पाणी ते पितायत असंही आपल्याला म्हणता येईल. आणि मग मोर नाचत सुटतात, कारण त्यांचा स्वतःवर भान राहत नाही. मग कोणीतरी उड्या मारायला लागतं. म्हणजे मधुशालेतनं बाहेर पडलेले लोक जसे थोडेसे स्वतःचं भान विसरतात, तसं हे पशुपक्षी सुद्धा विसरतात. तेव्हा वेगळ्या खूपच उपमा त्यांनी दिलेल्या आहेत, पण आपल्याला थोडक्यात बघायचं असतं नेहमी, म्हणून मी मुद्दाम थोडक्यात सांगते. पण एक वाल्मिकीनी दिलेली उपमा ही मला वाटतं सध्याच्या समस्त गावातल्या मनपा मध्ये काम करणाऱ्या लोकांना आवडेल. कोणती उपमा आहे? आधी पहिल्या ओळीत ते छान सांगतात बरं का, की आता सगळी युद्ध थांबलेली आहेत. पावसाळ्यात युद्ध थांबतात. पावसाळा सुरू झाला की राजे, सैनिक सगळे आपापल्या घरी परत जातात. आणि मग ते परत सुरू कधी होतं? विजयादशमी. आपल्याला माहित आहे सीमोल्लंघन करतो आपण, त्याचा ते उल्लेख करतात. आणि म्हणतात एवढी सगळी वाहनं रस्त्यानी जात आहेत, रथ आहेत, शकट आहेत, कोणी पायी चालले असतील. पण गंमत अशी आहे, वाल्मिकींचे शब्द, अभीक्ष्ण वर्षोदकवीक्षतेषु मार्गेषु यानानी. शब्दशः अर्थ काय होतो माहितीये का? सतत पडणाऱ्या पावसामुळे क्षत म्हणजे ज्याला भोकं किंवा हल्लीच्या भाषेत खड्डे पडलेत, त्याच्यामुळे जाणाऱ्या वाहनांना, यानानी, त्यांना त्रास होतो आणि ते पुढे वेगाने सरकू शकत नाही. म्हणजे कधी कधी मला वाटतं काय वाल्मिकींची प्रतिभा आहे, त्यांना 21व्या शतकातल्या गोष्टी सुद्धा त्या काळी समजल्या होत्या का? आणि अगदी असं सुंदर वर्णन ते अनेक वेळा करतात. म्हणजे पहा, एकीकडे वेदाध्ययन करणारे पर्वत आहेत, दुसरीकडे मधुशालेतले वर्णन करणारे श्लोक आहेत, तिसरीकडे इंद्रगोप किड्यांनी चित्रित केलेली शुकप्रभेव नारी. आणि शुकप्रभा म्हणजे शुक म्हणजे पोपट आणि प्रभा म्हणजे कांती. मी पण आज मुद्दाम शुकप्रभे अशी साडी नेसून आलेली आहे. तेव्हा असे सुद्धा वर्णन ते करतात, सवेदनम इवांबरम. आणि मग रामाच्या मनातलं दुःख बाहेर पडतं. राम म्हणतो, हे सुग्रीवाचं बरं आहे, तो विजितारिही आहे, त्याच्या शत्रूवर आम्ही विजय मिळवून दिलाय, वालीचा वध झालाय ना. शिवाय त्याच्याकडे आता परत त्याची प्रियपत्नी तारा पण आलेली आहे आणि तो आपला आराम करतोय. माझं काय? मी काय करू?
हे दुःख रामाचं सुद्धा या वाल्मिकींनी इथे वर्णन केलेलं आहे. बोलता बोलता वाल्मिकी एक गोष्ट सांगतात आपल्याला बरं का. मासी प्रोष्ठपदे ब्रह्म सामगानाम विधीयते. तुम्हाला माहित आहे आता श्रावणी पौर्णिमा येईल. श्रावण पौर्णिमा म्हणतो आपण तिला, किंवा नारळी पौर्णिमा. त्याला श्रावणी असं सुद्धा म्हणतात. कारण त्या श्रावण पौर्णिमेला पूर्वीचे लोक जे सनातन धर्म पूर्णपणे पाळत होते ते आपलं यज्ञोपवीत बदलायचे. हा जो एक हे जे एक काम असतं ते वाल्मिकी म्हणतात की मासी प्रोष्ठपदे. प्रोष्ठपद म्हणजे भाद्रपद. भाद्रपद महिना येईल आता लवकरच, म्हणजे हा श्रावण चालू असला पाहिजे. आणि त्या वेळेला सामगान करणारे म्हणजे सामवेदी शाखेचे जे ब्राह्मण आहेत ते त्यांचं यज्ञोपवीत बदलतात. तत्कालीन पद्धती कशा आपल्याला आपोआप कळतात बघा. पण एक उपमा जी आज सुद्धा म्हणजे बालकवींनी वापरली, कालिदासांनी वापरली, अगदी बगड्यांची माळ फुले असं म्हणत वसंतरावांनी सुद्धा त्याचं सुंदर गाणं म्हटलं. ती बगड्याच्या माळेची उपमा पहिल्यांदा वाल्मिकी देतात. आणि ते म्हणतात की आकाशात इतके पक्षी आहेत की मानसोत्सक म्हणजे मानस सरोवराकडे जाणारे चक्रवाक आहेत, तसंच मेघाची इच्छा करणारी बलाकमाला आहे. तुम्हाला आठवत असेल बलाकमाला उडता भासे वगैरे वगैरे. तसंच वर्णन वाल्मिकी सुद्धा करतात. म्हणजे इथे राम आला, सीता आली, सुग्रीव आला, पशुपक्षी आले, डोंगर नद्या हिरवळ झाडं सगळं काही आलं. आणि सर्वात मुख्य काय याच्यातनं आपल्याला दिसतं की इथे निसर्ग आला. जो निसर्ग या सगळ्या वर्णनाच्या मागचा काय म्हणता येईल त्याला प्रेरणा आहे. आणि या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाल्मिकींनी जे पावसाचं वर्णन केलंय ते अप्रतिम आहे. आत्ता पाऊस चालू आहे. किष्किंधा कांडातला 28वा अध्याय आहे हा. तुम्ही जरूर एक काम करा, कुठे मराठीत तुम्हाला भाषांतर मिळालं तर जरूर वाचा. कारण आता मी वेळेअभावी खूप गोष्टी बोलू शकले नाही, त्याही तुम्हाला आपोआप कळून जातील. तेव्हा वाल्मिकींनी केलेल्या या प्रावृट उजृंभणामध्ये ओलं चिंब होऊन त्याची मजा जरूर अनुभवा. पूर्वी मी तुम्हाला गृहपाठ द्यायचे, कोणी केले का नाही मला माहिती नाही, मी कॉमेंट्स बघत असते अधनमधनं. आपापल्या नावाचा अर्थ विचारला होता, बरोबर आहे. माझ्यापर्यंत म्हणजे कॉमेंट्समध्ये तरी आलं नाही काही. एक दोघांनी मला फोन करून विचारलं, दॅट इज ओके. पण आजचा माझा गृहपाठ वेगळा आहे आणि त्याचं उत्तर मला कॉमेंट्समध्ये प्लीज हवंय. ते असं आहे की माणसानी आजपर्यंत लावलेल्या शोधात सगळ्यात महत्वाचा शोध कोणता? ठीक आहे, याचं उत्तर तुम्ही द्याल आणि मला निरुत्तर करणार नाही अशी खात्री बाळगते आणि थांबते. पुनर्दर्शनाय.